फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली. चा आका कोण आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शोधलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे. या सगळ्याच्या खोलामध्ये जाण्याची गरज आहे. हत्या, मारेकरी, आका या राजकीय नेत्यांच्या तोंडून जे शब्द आता तुम्ही ऐकले त्याचा सध्या गाजत असलेल्या बीड प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तर हे सगळं प्रकरण आहे महाराष्ट्रातला एक शांत जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या सिंधुदुर्गातील. सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर सिंधुदुर्गच्या कुडाळमधील चेंदवण गावच्या पक्या बिडवलकरची मार्च 2023 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली. सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट हे बिडवलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी. बिडवलकर हा अवैध दारू व्यवसाय करायचा. दरम्यान आरोपीकडून त्यानं पैसे घेतले होते. त्याच देवाणघेवाणीतून आरोपी आणि बिडवलकर यांच्यात वाद झाला आणि त्याचं अपहरण करून मारहाण करण्यात आली. जबर मारहाणीत बिडवलकरचा जागीच मृत्यू झाला. पण आरोपींनी त्याच दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावली. कुडाळमधून गोव्या शेजारच्या सातारडा या गावी नेत तिथल्या स्मशानभूमीत मृतदेह जाळून टाकला. दुसऱ्या दिवशी हाडं आणि राख जवळच्या तेरेखोल नदीत आरोपींनी फेकून दिली. जो अपहरित मुलगा होता त्यांनी आणि अपहरित आणि मयत जो मुलगा होता त्यांनी काही आरोपींकडून पैसे घेतले होते आणि त्यावरून त्यांचे आर्थिक वादविवाद सुरू होते. यामध्ये आम्हाला 4 लोकांचे ते सहभाग, जे 4 आरोपी अटक केलेले आहेत त्यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. अजून काही आरोपी आहेत का त्याचा आम्ही तपास करतोय. बिडवलकर कुडाळमधील चेंदवणमध्ये आपल्या मावशीकडे राहायचा, पण ती मुकबधीर आहे. बिडवलकरला कुणीतरी त्याला घेऊन गेलं हे खुनेने ती कायम सांगायची, पण त्याकडे कुणी फारसं लक्ष घातलं नाही. शिवाय बिडवलकर अधूनमधून घरी येत असल्यानं कधीतरी तो घरी येईल असा अनेकांचा समज झाला. मधल्या काळात आरोपी बिडवलकरच्या घरी येऊन जात असल्याचं समोर आलं. याच संशयातून अखेर 9 एप्रिलला बिडवलकरच्या चुलत मामीनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि आरोपींचं बिंग फुटलं. ते पक्यात नेताना मी इथे नाही होतंय आणि मी आल्यावर त्यांनी मला हिनं सांगितलं शशिकलाने काय म्हणजे अशा का इतके 14 नेले आणि त्यांनी घेऊन गेले. म्हणजे त्यांनी आपल्या भाषेत सांगितले, पण मी माझ्या भाषेत सांगते ते 14 होते म्हणून. मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मग ते 2 वर्ष झाली तो काय येऊ ना, आम्ही गणपती तुझी वाट बघायचो. परत काल पाडव्या पण वाट बघितली तरी पण नाही. मग आम्ही त्यांची ती चौकशी केली तर सिद्धार्थ ते कोणते हॉटेलवाले त्यांनी काय काय लोकांना पैसे दिले म्हणजे त्यांचा तोंडा बंद करूसाठी. गेली 2 वर्ष चौघेही आरोपी मोकाट फिरत होते. यातला प्रमुख आरोपी सिद्धेश शिरसाट हा शिवसेनेत होता. त्याची पत्नी ही सेनेत पदाधिकारी होती. याच राजकीय वजनामुळे हे प्रकरण गेली 2 वर्ष दाबण्यात आलं असा आरोप माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय. इतकंच नव्हे तर त्यांनी या हत्याकांडाची तुलना बीडमधल्या देशमुख हत्याकांडाशी केली आहे. सिद्धिविनायक बिडवलकर आहे का गरीब तरुणाचा फक्त 22,000 रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली. आणि ही हत्या 2 वर्षापूर्वी केली होती. आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी आहे सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता, आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिडवलकरला च्या हत्येतील हा सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यावर असलेल्या सहकार्य वाचवण्यासाठी ह्यांनी कोणाकोणाला फोन केले याची माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. तर ह्या सगळ्या गुन्ह्यांना 2-2 वर्षापासून कोण मागे घालत होते, त्याचा आका कोण आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शोधलं पाहिजे अशी आमची मागणी. आता हे प्रकरण आता बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकरण हेच आहे. वैभव नाईकांच्या आरोपानंतर सिंधुदुर्गातल्या हत्याकांडावरून राज्यातील विरोधकांची फळी पुढे आली. आघाडीवर होते संजय राऊत. वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे. तुम्ही ते पहा. आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल.
त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे. आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांच्या आहेत. अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत. आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे. राऊतांनी सिंधुदुर्गमधील हत्या प्रकरणांचा इतिहास खोदून काढला, तर दुसरीकडे भास्कर जाधवांनीही बिडवलकर खुनामागचा आका कोण हे शोधून काढण्याची विनंती केली. या खुनाच्या पाठीमागचा आका कोण असा त्यांनी प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं की या सगळ्याच्या खोलामध्ये जाण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं जर कोणीतरी सत्तेच्या नेत्याच्या जवळच्या माणसांकडून जर अशा पद्धतीनं कोणाचे खून पाडले जात असतील तर याला कुठेतरी पायबंद घालण्याची गरज आहे. पण या आरोपांवर शिंदेच्या शिवसेनेकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं तुम्हीच ऐका. जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत. जे इथले आमदार, माजी आमदार जे आहेत, वैभव नाईक, जे काहीतरी बडबडत आहेत, अरे काहीतरी आरोप करताना तिथे तथ्य असलं पाहिजे ना, एखाद्याला काहीतरी नको ते बोलताना. इतक्या घाणेरड्या वृत्तीने आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणावर बोलू नये. त्यामुळे आमचा किंवा राणे परिवाराचा याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही. जे काय होईल नियमाने कायद्याने ते पोलीस लोक करतील, तो त्यांचा अधिकार आहे. आमचा कुठेही हस्तक्षेप नाही आणि आमच्या कुठल्याही ते पदावर नाही. या हत्या प्रकरणानं सिंधुदुर्ग जिल्हा हादरला. 2 वर्षांपूर्वी हत्या होते, पण त्याचा साधा तपासही होत नाही. हे प्रकरण दाबण्यामागे खरंच राजकीय शक्तींचा हात असेल तर हे सिंधुदुर्गच्या आणि एकूणच कोकणच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा हीच अपेक्षा. सदाशिव लाडसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.